वेगळा विदर्भाचा मुद्दा हा जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासूनच उपस्थित झालेला आहे. फक्त याच्यावर भाजप, काँग्रेस हे नुसतं राजकारण करत आहे. कोणी म्हणते की भाजपचा अजेंडा आहे, कोणी आता म्हणते काँग्रेसचा अजेंडा आहे. हे दोन्ही राजकीय पक्ष नुसते राजकारण करण्यासाठी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा रेटत आहे. त्यांना माहीत आहे की विदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणात खनिज संपत्ती आहे, सगळं समृद्धी आहे. वेगळा विदर्भ अलग जर केला तर महाराष्ट्राला फार मोठं नुकसान होईल. त्याच्यामुळं ते दोन्ही पक्ष विदर्भ राज्य आघाडीचा अलग करण्याचा जो मुद्दा करत आहे, हे नुसतं राजकारण करत आहे. ॲक्च्युली यांना विदर्भ वेगळा करायचाच नाही आहे. तर विदर्भ राज्य अलग करण्यासाठी जे बाकीचे आहे राजकीय पक्ष सोडून आता विदर्भ राज्य आघाडी आहे, बाकीच्या ज्या संघटना आहे, त्या इमानदारीनं वेगळा विदर्भ झाला. त्यांच्या मनामध्ये सगळं वेगळा विदर्भ होण्याचं हे आहे. त्यांच्या मनामध्ये कोणतंही राजकारण नाही. पण हे दोन प्रमुख पक्ष आहे, हे फक्त राजकारण करण्यासाठी आमचा मुद्दा तुम्ही उचलला आणि तुमचा मुद्दा आम्ही उचलला, हे नुसतं असं करत आहे. त्यांना काही वेगळा विदर्भ करायचा नाही. आता केंद्रामध्ये भाजप सरकार आहे. जर यांचाच जर मुद्दा होता तर राज्यामध्ये भाजप सरकार आहे, तर मग यांनी वेगळा विदर्भ करून काऊन नाही द्यावा. त्याच्यामुळं हे नुसतं ढिवाढुवी करत आहे. आणि विदर्भामध्ये बऱ्याच प्रमाणात शेतकरी आत्महत्या करत आहेत, होत आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या विदर्भामध्ये होत आहे. त्याच्यामुळं विदर्भ एवढं समृद्धी असून सुद्धा शेतकरी हे आत्महत्या करत आहे. कारण का हे याला कारणीभूत फक्त हे घाणेरडं राजकारण आहे यांच्यावालं. आणि ज्या मागण्या विदर्भाला देणार होते महाराष्ट्र, त्या कोणत्याही मागण्या महाराष्ट्र स्थापन झाल्यापासून अजूनपर्यंत विदर्भाला दिलेल्या नाही आहे. सगळा बॅकलॉग बाकी आहे. इकडं वीज तयार होते महाराष्ट्रात, इकडं वीज स्वस्त न भेटतात महाराष्ट्राला, मुंबईला पटकते. त्याच्यामुळे असे बरेच मुद्दे आहेत की जे विदर्भ राज्य अलग झाल्याशिवाय एक समृद्धी राज्य बनणार नाही. आणि आम्हाला एवढी आशा आहे की विदर्भ राज्य कोणीही करो, कोणाच्याही यानं सूर्य उगो, कोणताही कोंबडा आरो, जर विदर्भ राज्य जर अलग झालं तर भारतामध्ये विदर्भ राज्य सगळ्यात समृद्ध आणि सगळ्यात प्रगत असं राज्य राहील. मला सुद्धा असंच वाटून राहिलं. हे जे बोलले अगदी बरोबर बोलले. आज कुठलंही राजकारण न करता सरळ सरळ याच अधिवेशनामध्ये विदर्भ वेगळा करून द्यावा. सगळे जण सहमत आहे त्या गोष्टीसाठी. त्याला काहीच अडचणी यायला नको.